तर आम्ही आता चेकआउट केला आहे रूममधून आणि आम्ही चाललो आहे आता भारत बसने दीवपासून अहमदाबादला. हाँ ये अंकल है और ये आमची बस आहे AC स्लीपर बस एकदम कम्फर्टेबल आणि खूप चांगलं वाटतंय. होऊ शकतं आमची AC बस आहे एक नंबर एकदम सीट कम्फर्टेबल आहे. अंगावर चादर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्ही आता 12 वाजता लंच करायला गाडी थांबणार आहे. 15 मिनिटाचा हॉल्ट आहे गाडीला AC बसला. पण एकदम कम्फर्टेबल काम आहे. चादर उशी वगैरे आणि गाडी वगैरे एवढी कम्फर्टेबल आहे ना आणि कसली कमी नाही. आता टॉर्च दाखवतोय बघा दाखवतो. बॅग वगैरे ठेवले चार्जरचे 2 पॉईंट त्याच्यावरती AC आणि सगळ्या सुविधा आहेत तिथे काही टेन्शन नाही. आणि आता आम्ही डायरेक्ट पोचू अहमदाबाद दयाबाबीच्या माहेरी. रात्री 12:20ला आम्ही इथे आलो आहे. आता काहीतरी नाश्ता करायला आता काहीतरी खातो आणि हॉल्ट आहे 20 मिनिटाचं आणि 20 मिनिटांनी परत बस आपण मार्गाला लागणार. खूप बसेस आहेत सगळं बस थांबतात. मी पाहू शकता आम्ही अहमदाबादमध्ये आलो आता इथे आणि आमची बस ही 1 तास लवकरच आली. 4:45 झाले. 5:45चा टायमिंग आहे. 1 तास लवकरच आहे. बघा सगळे आमचे मित्र बॅग्स वगैरे काढणार मग आम्ही इथून उतरणार. आम्ही आता पोचलोय राजेशच्या फ्रेंडच्या एका मित्राच्या रूमवरती. त्याचा हा फ्लॅट आहे आणि आम्ही आता इथे आज आराम करणार. आमची ही रूम आहे रूममेटची. साहिल लोंगलेकडून ट्रॅक घेतली आणि ब्रँडेड ट्रिपलेस. आणि बघा हा आमच्या इथला एक कोडबागुल आहे जो दिवसभर झोपतो आणि रात्री आमच्यासाठी बॅगा सांभाळण्यासाठी जागा राहतो तो आणि परत दुसऱ्या दिवशी परत झोपतो. आता हा किंग मेकर वडबागुल प्रत्येक एका ट्रीपमध्ये असतोच. तर आम्ही आता चाललोय अहमदाबाद फिरायला. सेव टमाटर सूप 60 आणि बाजाराने रोटलो. आम्ही आता चाललोय राजा आला नाश्ता करायला आणि आम्ही आज खाणार आहेत फाफडा जिलेबी. तर आम्ही आता चाललोय बाई हरिहर सुलतानी वेव्सला. तिथे काहीतरी हिस्टॉरिकल प्लेस आहे तिथे आणि आम्ही कॅब केले एक ऐतिहासिक काहीतरी मोठी लेणी आहे तिथे आम्ही आता चाललोय. आम्ही इथे आता पोचलोय. हे बघा हे ऐतिहासिक जुनं एक लेणी आहे ऐतिहासिक आणि खूप प्राचीन काळातली आहे. ही विहीर आहे इथे खाली खूप खोल. आणि हे बघा हे दृश्य जी जुन्या काळातली जे बांधकाम आहे ते एकदम भारी केलं आहे. प्रत्येक इथं वरती जाण्यासाठी मार्ग पण आहे वरती आणि प्रत्येक घटनेचा काहीतरी वेगळा अर्थ निघेल असं आधुनिक शिल्पकला काहीतरी केले त्यांनी. अहमदाबादमध्ये आम्ही जरा रूमवर गेलो फ्रेश झालो आणि आता आम्ही परत आता इथे आलो आहे घीवूड या हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये 350 रुपयामध्ये अनलिमिटेड थाली स्वीट वगैरे सगळ्या गोष्टी अशा आहेत. आणि त्याची तुम्हाला नंतर आम्ही चव वगैरे काय ते आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवू. ते हॉटेल आहे पूर्ण AC वगैरे आणि सगळं बघा. ते खूप लोक येतात. हायफाय लोकांचं हॉटेल आहे. इथे आम्ही आज लंच करणार आहे. या हॉटेलमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहे. अजून रोटी वगैरे बराच काही बाकी आहे. हे आम्ही अशी 4-5 जण आलो इथे. खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि पैसा वसूल काम.
मित्रांनो आम्ही आता लंच करून इथे आलोय मस्त बसायला आणि तुम्ही मासे बघू शकता इथे एवढे मोठे मोठे मासे आहेत आणि भरपूर काटाला तेवढे मासे आहेत तर आतमध्ये किती मासे असतील. आणि आम्ही आता आलो आहे झू पार्कला. बघू शकता खूप चांगलं लोकेशन आहे पण विजिट करण्यासाठी गुजरातमध्ये. हा प्राणी आहे सावडी नाम म्हणून आणि तो तुम्ही बघितला असेल यूट्यूब वगैरेला रील्समध्ये. तो काटे सोडतो आणि त्याला खूप त्रास होतो पण त्याच्यापेक्षा जास्त दुसरा म्हणून होतो. ही चॅकेल नावाची प्राणी हा आणि हा आम्हाला तिथे दिसलेला गुजरातला सुद्धा लोंबडे याला बोलतात. दात बघा त्याचे किती बेकार आहे. हे बघा मित्रांनो इथे एक वाघ झोपलाय आणि बघा हा एक वाघ आहे. एवढा चालतो तो एवढा खतरनाक दिसतोय तरी काय तुलना करू शकत नाही. कसं आहे मोर रानातला मोर आणि आमच्या ग्रुपमधला मोर. ग्रुपमधला मोर दोघांची हालचाल सेमच आहे. ही आहे ते मोर सुद्धा आहे. समोरचा धरू शकतो माणूस हाताने. हो दर्शन. अरे मग दोन्ही दाबून धरलं मग काय झालं तुला वाचायचं होतं तुला करणं घे काहीतरी. मारल्या ना तर आपण सोडून देऊ. हॅलो बघा हा मुंगस प्राणी मुंगूस नाही आहे. काहीतरी वेगळा प्राणी दिसतोय आपल्याला. आम्ही इथे आता आलोय सर्प बघायला. भारीचा साप आहे पण तो दिसत नाही. तर पुढे हा बघा इथे आहे मोठा अजगर. 1 2 3 अजगर आहेत. 3 अजगर आहेत मित्रांनो. हा आहे अॅनाकोंडा साप बघा किती मोठा आणि किती शार्प आहे. राजेश तुला काय बोलत राजेश? राजेश शैलेश कदम तुला काय बोलत आहे? आता आम्ही अहमदाबाद स्टेशनवर उभे आहोत आणि खूप चांगली ट्रिप झाली. कसं वाटलं एक्सपिरियन्स आजच्या ट्रिपचं तुम्हाला? माझ्या मते तर ही आमची बेस्ट ट्रिप होती कारण की याच्यामध्ये आमचे सगळे देवधर्म पण झाले, बीचेस पण झाले, परत ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटी वगैरे ते पण झाल्या. खूप मजा आली. आणि आम्ही पहिले आपल्याला जेवण चांगलं भेटलं. आणि आम्ही पहिले द्वारकावरून सोमनाथवरून दीववरून अहमदाबाद म्हणजे आम्ही असं गुजरातला पूर्ण सर्कल मारला व आम्ही पूर्ण स्टेट फिरलो. चलो बाय बाय.